सकाळ विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमातील भाग क्रमांक 3 साहित्य प्रकार या भागाला या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, साहित्य प्रकारामध्ये आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कथा या साहित्य प्रकाराचा। तर आजच्या या तासिकेला आपण कथा या साहित्य प्रकाराचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, कथेविषयी सुरुवातीला जर सांगायचं झालं तर कथा हा साहित्य प्रकार जो आहे या वाङ्मय प्रकाराला साहित्य प्रकाराला दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे। दीर्घ अशी परंपरा लाभलेल्या कथा या साहित्य प्रकाराची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। मग ती श्रवणीयता असो, मनोरंजन असो वा प्रबोधन असो, ही कथेची काही उल्लेखनीय महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये आहेत। पुन्हा हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी आपल्याला त्या कथेची पूर्वपीठिका नेमकी काय आहे, याची परंपरा कशी सुरू झाली, ती लिखित परंपरा होती की मौखिक परंपरा होती, मग त्याचबरोबर या कथा या साहित्य प्रकाराची काही घटक आहेत, त्याचबरोबर काही वैशिष्ट्ये आहेत, त्या कथेचं सादरीकरण कशा पद्धतीने केलं जातं, या सर्वांची माहिती आपण कथा साहित्य प्रकार परिचय या घटकामध्ये करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या कथा या घटकाच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य ही आपली विकसित होणार आहेत। भाषिक कौशल्य विकसित होता होताच व्यावसायिक संधी सुद्धा आपल्याला यामध्ये उपलब्ध होऊ शकतात। आणि कथा या साहित्य प्रकाराचा थोडक्यात आपल्या सर्वांना परिचय व्हावा त्याच दृष्टिकोनातून हे प्रस्तुत विवेचन जे काही आहे ते आपल्याला या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे। आणि याच कथा साहित्य प्रकाराचा परिचय आजच्या आपण तासिकेला करून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम काही प्रस्तावनेद्वारे काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला याद्वारे क्लिअर करू इच्छितो। तर प्रस्तावनेमध्ये आपण असं म्हणू शकू की कथेविषयी ज्यावेळी आपण बोलायला लागतो, कथा म्हणजे काय असा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्याला एकदम लक्षात येतं, एकदम काही गोष्टी आठवायला लागतात की लहानपणी आपण काही गोष्टी ऐकायचो, म्हणजेच गोष्ट म्हणजेच कथा, कहाणी म्हणजेच कथा। आपण लहानपणी काही गोष्टी ऐकायचो, कहाणी ऐकायचो, अकबर बिरबलाच्या आपण कथा ऐकायचो, पंचतंत्रातल्या कथा आपण बघायचो, ऐकायचो, त्याचबरोबर आजीबाईंच्या काही गोष्टी असायच्या। तर या सर्व गोष्टी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कथा हा साहित्य प्रकार होय। त्याचबरोबर ज्याला आपण कहाणी असं सुद्धा म्हणायचो, त्याचबरोबर हकीकत असं सुद्धा कथेला म्हटलं जातं। मनुष्य हा प्राणी असा आहे की मनुष्य आपले अनुभव आणि कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला। विद्यार्थी मित्रांनो, कथेचा जन्म कसा झाला ते थोडक्यात या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिलेलं आहे की मनुष्य हा आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला, त्या अनुभवांची आणि कल्पनेची दुसऱ्याला सांगितल्यानंतर गोष्ट झाली, म्हणजे गोष्टीमध्ये, कहाणीमध्ये, कथेमध्ये, हकीकतमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्यातूनच या कथेचा काय झाला, जन्म झाला। कथा या शब्दाचा जर शब्दशः अर्थ आपण घेतला तर या ठिकाणी जो काही दिलेला आहे गोष्ट, कहाणी, हकीकत, तोच अर्थ या ठिकाणी होतो। म्हणजे शब्दशः कथा या शब्दाचा अर्थ गोष्ट, कहाणी किंवा हकीकत। विद्यार्थी मित्रांनो, याची सुरुवात ही कशी झाली तर लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जायची। म्हणजे पूर्वीची आपल्याला ही जी गोष्ट सांगितली जायची, कहाणी सांगितली जायची, ती कशा स्वरूपात असायची तर ती लक्षवेधी, सोपी आणि सुटसुटीत आणि रसाळ अशा शब्दांमध्ये आपल्याला गोष्ट सांगितली जायची, जी ऐकून आपल्याला एक प्रकारचा वेगळा असा आनंद मिळायचा आणि आपण त्याचा छान पद्धतीने आस्वाद या गोष्टींचा घ्यायचो। तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी अशा प्रमाणात ही गोष्ट सांगितली जायची आणि या श्रवणीय अशा गोष्टींमधूनच मनोरंजन आणि अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्याला होत असे। म्हणजे या गोष्टी आपल्याला ज्या सांगितल्या जायच्या त्याचा एक उद्देश त्या ठिकाणी राहायचा की या श्रवणीय अशा गोष्टींमधून आपल्याला एक प्रकारचं मनोरंजन व्हावं, लहान बालकांना मनोरंजन व्हावं आणि मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून आणि अप्रत्यक्षरित्या एखादी शिकवण देण्याच्या उद्देशाने किंवा बोध देण्याच्या उद्देशाने या गोष्टी आपल्याला सांगितल्या जायच्या किंवा या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न त्यामागे हाच असायचा की त्या लहान मुलांना त्या वयामध्ये काहीतरी शिकवण मिळावी, काहीतरी बोध दिला जावा। आणि मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता नंतरच्या काळात लाभत गेली। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे बघा आपल्याला दिलेलं आहे की मौखिक परंपरेतून कथा या साहित्य प्रकाराला सुरुवात झाली।
म्हणजे सुरुवातीला कथा ही मुखावाटे सांगितली जायची आणि आपण त्याचं श्रवण करायचो. म्हणून मौखिक परंपरेपासून कथा, गोष्ट, कहाणी या साहित्य प्रकाराला, वाङ्मय प्रकाराला सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळात मात्र हा एक लिखित असा साहित्य प्रकार त्या ठिकाणी झाला. मग लिखित स्वरूपात स्थिरावलेला हा साहित्य प्रकार आहे. सुरुवातीला मौखिक परंपरेतून सुरुवात झाली, परंतु नंतरच्या काळात ही कथा लिहिली जाऊ लागली आणि ती लिखित स्वरूपात स्थिरावली. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या लिखित स्वरूपातच कथा या साहित्य प्रकाराला नंतरच्या काळामध्ये लोकप्रियता लाभत गेली. भारतात या कथा साहित्य प्रकाराला फार मोठी अशी वेगळी परंपरा लाभलेली आहे. मौखिक परंपरेपासून लिखित परंपरेपर्यंत अशी कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आपल्या भारत देशात लाभलेली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कथ म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे. विद्यार्थी मित्रांनो, कथा यामधील कथ हा शब्द जो या ठिकाणी आहे, तर कथ म्हणजे थोडक्यात सांगणे. आपण कोणाला तरी काहीतरी सांगतोय आणि समोरचा व्यक्ती त्याचं श्रवण करतोय, तर कथन करणे. कथ म्हणजे कथन करणे किंवा एखाद्याला सांगणे, निवेदन करणे. आणि त्याचबरोबर कथ या मूळ धातूपासूनच कथा हा शब्द रूढ झालेला आहे. म्हणजे कथा हा जो साहित्य प्रकार आहे, हा जो शब्द आहे, तो कथ या शब्दापासूनच तयार झालेला शब्द आहे. आणि कथ या मूळ धातूपासून जो कथा हा शब्द तयार झाला आहे, कथ या मूळ धातूचा अर्थच हा आहे की सांगणे किंवा निवेदन करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत देशामध्ये कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा सुद्धा लाभलेली आहे. आणि त्याचबरोबर कथा म्हणजे काय हे जर आपण सुरुवातीला बघायचं झालं तर प्रारंभीच्या काळामध्ये कथा लेखनाचा मुळात उद्देशच हा होता की एखाद्याला एखादी शिकवण देणे, लहान बालकांवर काहीतरी संस्कार व्हावे, त्याला काहीतरी शिकवण द्यावी म्हणून प्रारंभी कथा लेखन केलं जायचं किंवा कथा ही इतरांना सांगितली जायची. ती शिकवण देण्याचा उद्देश समोर ठेवून किंवा एखाद्याला काहीतरी बोध देण्याच्या उद्देशानेच कथा लेखन केलं जात होतं. आणि नंतरच्या काळात मात्र त्याचं स्वरूप हळूहळू बदलत गेलं. मग नंतरच्या काळात काय झालं तर नंतरच्या काळात म्हणजे शिकवण देणे, बोध देणे हा तर उद्देश त्यामागे होताच, परंतु त्याचबरोबर नंतरच्या काळात ज्यावेळी कथा ही लिखित स्वरूपात स्थिरावली गेली त्यावेळेस मनोरंजन करणं, एखादा विचार आणि भावना, चित्ताकर्षक घटना ही वाचकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा उद्देश समोर ठेवले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात मौखिक परंपरेत जी कथा ही सांगितली जात होती त्यावेळी फक्त कथा ही सांगण्यासाठी, बोध देण्यासाठी किंवा एखादी शिकवण देण्यासाठी सांगितली जाईल, परंतु नंतर एक प्रकारचं मनोरंजन आपल्याला मिळावं, एखादा विचार किंवा भावना किंवा एखादी चित्ताकर्षक घटना ही वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे उद्देश समोर ठेवून, हा हेतू समोर ठेवून कथा ही सांगितली जाऊ लागली. याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी कथालेखन केलं गेलं आणि नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना ही वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथेमध्ये काय काय असतं हे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. तर कथा हा साहित्य प्रकार त्या ठिकाणी रूढ होत गेला, परंतु ही कथा ही कशी तयार होत होती, कथेमध्ये नेमके कोणकोणते घटक होते, कथेची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण नंतर सर्वच या ठिकाणी बघणार आहोत. तर कथा म्हणजे काय हे आपण बघितलं, परंतु कथेमध्ये नेमकं काय काय असतं, कोणते कोणते घटक मिळून कथा ही तयार होत असते, कथेला तयार होण्यासाठी कोणकोणत्या घटकांचं सहाय्य होत असतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी जो घटक दिलेला आहे तो म्हणजे घटना. आपण या प्रत्येक घटकाचं स्पष्टीकरण हे पुढच्या तासिकेला बघणार आहोतच, परंतु आता आपण हे बघणार आहोत की कथेमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी येतात, आपल्याला पुस्तकात नेमकं याबद्दल काय दिलेलं आहे. तर कथेमध्ये काय असतं, घटना असतात, त्याचबरोबर कथेमध्ये कथानक असते, तिच्यामध्ये पात्रे असतात, त्याचबरोबर स्थळ, काळ, वेळ यांचा सुद्धा कथेमध्ये उल्लेख केला गेलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, कथेमध्ये घटना ह्या असतात, त्याचबरोबर कथेमध्ये कथानक असते, पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ आणि वातावरण सुद्धा कथेमध्ये असते. विद्यार्थी मित्रांनो, कथेमध्ये काय काय असते हे जर आपण बघत आहोत तर कथेमध्ये घटना असतात, कथानक असतात, पात्र असतात, त्याचबरोबर स्थळ, काळ आणि वेळ या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला गेलेला असतो. त्याचबरोबर कथेचा जो काही विषय आपण निवडलेला असेल त्या कथेच्या त्या विषयानुसार त्यामध्ये विशिष्ट अशा प्रकारचं वातावरण सुद्धा असतं.
वातावरण निर्मिती ही कथेमध्ये केली गेलेली असते आणि त्याचबरोबर समर्पक अशी निवेदन शैली सुद्धा त्यामध्ये असते. म्हणजे समर्पक किंवा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची निवेदन शैली त्यामध्ये दिलेली असते. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि गुंतागुंत सुद्धा कथेमध्ये असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही या कथेमध्ये असतो. त्यालाच आपण थोडक्यात क्लायमॅक्स असं विद्यार्थी मित्रांनो म्हणत असतो. तर म्हणजे या ठिकाणी आपण हेच बघत आहोत की कथेमध्ये घटना तर असतातच, कथानक सुद्धा कथेचं एक कथानक हे वेगळ्या स्वरूपात असतं. त्याचबरोबर स्थळाचा, काळाचा आणि वेळेचा उल्लेख या कथेमध्ये केला गेलेला असतो. त्याचबरोबर कथेच्या त्या स्वरूपानुसार, त्या कथेच्या विषयानुसार वातावरण निर्मिती त्या ठिकाणी साधलेली असते. वातावरण त्या ठिकाणचं त्या कथेमधलं वेगवेगळं असतं. त्याचबरोबर कथेची एक उत्कृष्ट किंवा समर्पक अशी निवेदन शैली असते आणि त्याचबरोबर समर्पक अशी निवेदन शैली त्यामध्ये असतेच, परंतु त्यासोबतच त्या कथेच्या विषयानुसार त्या ठिकाणी कथेतील ताणतणाव, संघर्ष किंवा गुंतागुंत सुद्धा या कथेमध्ये आपल्याला आढळून येत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे घटक आहेत, घटना असो, कथानक असो, पात्रचित्रण असो, स्थळ, काळ, वेळ किंवा वातावरण निर्मिती असो, निवेदन शैली असो, ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत, हे कोणतेही घटक असतील तर या घटकांचा सर्वांचा असा एक उत्कर्ष बिंदू मात्र कथेमध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्यालाच आपण थोडक्यात क्लायमॅक्स असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि याच बरोबर हा क्लायमॅक्स कथेमध्ये असतोच, परंतु अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवट सुद्धा शेवटी असतो. सर्व घटकांनी युक्त असा समारोप कथेचा केला गेलेला असतो. सर्व घटकांनी युक्त असा समर्पक कथेचा समारोप त्या ठिकाणी केला गेलेला असतो. तसंच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक सुद्धा कथेला दिलं गेलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही कथा आपण ज्यावेळी बघत असतो त्यावेळी त्या कथेला सुरुवातीला शीर्षक हे दिलेलं असतं आणि या कथेला कोणतंही शीर्षक दिलं जात नाही, तर त्या कथेला त्या ठिकाणी समर्पक असं शीर्षक त्या ठिकाणी दिलेलं असतं. सुयोग्य आणि उत्तम शीर्षक या कथेसाठी नेमलेलं असतं आणि या सर्व घटकांनी युक्त असा समारोप कथेचा केला गेलेला असतो. थोडक्यात जर आपण बघायचं झालं तर कथेची थोडक्यात या घटकांवरून आपण एक व्याख्या, साधी, सोपी आणि सरळ व्याख्या या ठिकाणी आपण करू शकतो. कथा म्हणजे काय हे जेवढे आपण एखाद्याला विचारलं किंवा कथा म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला स्वतःला स्पष्ट करून घ्यायची असेल, समजून घ्यायची असेल, तर सुरुवातीला आपल्याला कथा हा शब्द कुठून आला, कथा या घटकाला परंपरा कशी लाभलेली आहे, मौखिक की लिखित, याला आपल्या भारत देशात खूप वर्षांपूर्वीची परंपरा आहे की कथा हा साहित्य प्रकार अलीकडच्याच काळात उपलब्ध झालेला आहे, हे सर्व आपल्याला माहिती असायला हवं. त्याचबरोबर कथा हा शब्द कोणत्या धातूपासून आला, जो कथ या धातूपासून आला. मग कथ या धातूचा अर्थ काय होतो, तर सांगणे किंवा निवेदन करणे. कथेचे घटक कोणकोणते हे सर्व आपल्याला माहिती असेल तर आपण कथा म्हणजे काय ही संकल्पना समजू शकू. आणि कथा म्हणजे काय ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक साधी, सोपी आणि सरळ व्याख्या तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय साधी आणि सोपी सरळ अशी व्याख्या आहे जी तुम्ही समजून घेतलीच पाहिजे. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कथेच्या व्याख्येमध्येच कथेचे घटक या ठिकाणी समाविष्ट झालेले आपल्याला दिसत आहे. एका विशिष्ट स्थलकाली म्हणजे कथेला स्थळ आणि काळ हा निश्चित त्या ठिकाणी असतोच, हे आपल्याला या व्याख्येवरून स्पष्ट होत आहे. एका विशिष्ट, आणि ते स्थळ आणि काळ हे सुद्धा कसं असतं, विशिष्ट स्थळ आणि काळ असतं. हे स्थळ, काळ आणि वेळ जे काही आपल्याला विशिष्ट अशा स्वरूपात दिलेलं असतं ते आपल्या या कथेचे घटक असतात. एका विशिष्ट स्थळ काळी पात्रांच्या परस्पर संबंधातून, म्हणजे पात्र हा सुद्धा कथेचा एक घटकच असतो, या पात्रांच्या परस्पर संबंधातून आणि विशिष्ट स्थळ आणि काळ हा बघून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे घडलेल्या घटना हा सुद्धा कथेचा एक प्रकारचा घटकच झाला आणि
त्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने, एखादा उद्देश समोर ठेवून केलेलं उत्कंठावर्धक चित्रण. उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे ती वातावरण निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी समोर ठेवलेली असते आणि त्या पद्धतीनं ती वातावरण निर्मिती लक्षात घेऊन त्या कथेचं त्या स्वरूपात चित्रण त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे सर्व केल्यानंतरचं हे उत्कंठावर्धक चित्रण म्हणजेच कथा, गोष्ट किंवा हकीकत किंवा कहाणी होय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्टोरी असं सुद्धा म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येवरून आपल्याला कथेचे घटक हे लक्षात आपोआपच येत असतात. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा किंवा स्टोरी होय. आणि यामध्येच कथेचे घटक सुद्धा समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कथेची छोटीशी अशी व्याख्या आपण या ठिकाणी बघितली आणि या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत की अर्थात प्रत्येक कथेत हे सर्व घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. म्हणजे कथेमध्ये कथानक असतात, पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ यांचा उल्लेख असतो. त्याचबरोबर वातावरण निर्मिती साधली असते, समर्पक अशी निवेदन शैली असते, समारोप असतो. त्याचबरोबर ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही सुद्धा कथेमध्ये आढळून येते. परंतु अर्थात हे प्रत्येक घटक, हे सर्वच जे काही घटक असतील त्यांचं प्रमाण हे सारखंच असेल असं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमाण कमी जास्त प्रमाण सुद्धा या घटकांचं यामध्ये होऊ शकतं. एखाद्या कथेमध्ये पात्रांनाच जास्त प्राधान्य दिलेलं असतं, तर एखाद्या कथेमध्ये त्या प्रसंगांना, त्या घटनेला जास्त महत्त्व दिलं गेलेलं असतं. म्हणजे त्या घटकाचं स्वरूप कसं आहे ते लक्षात घेऊन त्या त्या घटकाला त्या ठिकाणी महत्त्व दिलं गेलेलं असतं. एखाद्या वेळी एखाद्या प्रसंगावर किंवा घटनेवर आधारित जर ती कथा असेल तर काही वेळेस त्या घटनेला किंवा त्या प्रसंगाला जास्त महत्त्व दिलेलं असतं, तर काही वेळेस एखाद्या पात्रावर आधारितच ही कथा बनवलेली असेल, कथा तयार झालेली असेल, तर त्या ठिकाणी त्या पात्राला विशिष्ट असं वेगळं महत्त्व दिलेलं असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो. तर काही वेळेस एखादी कथा ही वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. म्हणजे काही वेळेस आपण हे म्हटलं की कथेमध्ये कोणत्याही घटकाचं प्रमाण हे सारखं नसतं, ते कमी जास्त प्रमाणात असू शकतं. परंतु काही वेळेस पात्रांना प्राधान्य दिलेलं असतं, तर काही वेळेस प्रसंगांना प्राधान्य दिलेलं असतं. काही वेळेस लेखकाच्या दृष्टिकोनाला अधिक महत्त्व दिलं गेलेलं असतं, तर काही वेळेस वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन त्या वातावरण निर्मिती या घटकाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं असतं. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते. म्हणजे काही वेळेस एखादा विचार समोर ठेवून किंवा एखादी भावना समोर ठेवून त्या विचाराला किंवा त्या भावनेला अधिकाधिक स्पष्ट करण्यासाठी तो उद्देश समोर ठेवून एखादा विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश किंवा हेतू लक्षात घेऊनही कथा ही लिहिली जाऊ शकते किंवा कथा ही सांगितली जाऊ शकते, कथा ही तयार केली जाऊ शकते. आणि म्हणूनच कथेमधील वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या प्रमाणात प्राधान्य हे दिलं गेलेलं असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि थोडक्यात म्हणजे काय, तर कथा म्हणजे केवळ प्रसंगांचं वर्णन नव्हे किंवा केवळ व्यक्तींचं चित्रणही नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचारांचा परिपोषही नव्हे, तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचं एक सुसंघटित प्रकटीकरण होय. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपल्याला दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे, ज्याद्वारे कथा ही संकल्पना आपल्याला संपूर्णपणे स्पष्ट होणार आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे की थोडक्यात कथेचे हे वेगवेगळे जे घटक आहेत, मग कथा म्हणजे केवळ प्रसंगांचं वर्णन नाही किंवा केवळ व्यक्तींचं चित्रणही नाही. म्हणजे पात्र हा जरी महत्त्वाचा घटक असेल तरी फक्त पात्रांचं चित्रण करण्याच्या उद्देशाने कथा ही सांगितली जाऊ शकत नाही किंवा कथा ही लिहिली जाऊ शकत नाही. तर कथा म्हणजे केवळ प्रसंगांचं वर्णन नाही किंवा व्यक्तींचं चित्रण नाही, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष म्हणजे सुद्धा कथा नाही. तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना आणि निवेदन शैली अशा सर्वांचं एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे कथा होय. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं याला सुद्धा कथा म्हटलं जातं, परंतु त्यामध्ये हे सर्व घटक समाविष्ट झालेले पाहिजे. आणि कोणत्याही वेळी कोणत्याही घटकाला अधिक महत्त्व दिलं जाऊ शकतं किंवा कोणत्याही वेळी कोणत्याही घटकाला कमी महत्त्व हे सुद्धा दिलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच आपण या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे की कथा म्हणजे नेमकं काय, कथेची परंपरा कशी आहे, त्याचबरोबर कथा हा शब्द कोणत्या धातूपासून आलेला आहे,
त्याचबरोबर कथा म्हणजे नेमकं काय, कथेचे घटक कोणकोणते आहेत आणि कथेचे घटक जे आहेत त्या कथेच्या घटकांना कशा प्रमाणात प्राधान्य दिलं गेलेलं असतं किंवा कमी जास्त प्रमाण हे कथेचं कशावरून ठरवलं जातं, त्याचं स्वरूप नेमकं काय असतं, या सर्व गोष्टी कथा ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आपण सुरुवातीला समजून घेणं हे अत्यावश्यक आहे आणि कथेची व्याख्या सुद्धा आपण समजून घेणं हे अत्यावश्यक आहे, ज्याद्वारे आपल्याला आपोआपच कथेचे घटक सुद्धा स्पष्ट होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे काही घटक आपण या ठिकाणी कथेचे बघितले आहेत आणि या प्रत्येक घटकाचं स्पष्टीकरण हे आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोतच. तत्पूर्वी आपण या तासिकेमध्ये कथेची पूर्वपीठिका नेमकी कशी आहे किंवा कथेची परंपरा ही पूर्वापार कशी चालत आलेली आहे ते सुद्धा आत्ताच्या तासिकेला फक्त हा एक घटक आता बघूया. तर कथेची पूर्वपीठिका किंवा कथेची परंपरा कशी आलेली आहे हे बघताना सुरुवातीला आपल्या समोर येतं ते म्हणजे 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार जे होते श्री ह ना आपटे यांनी करमणूक या साहित्याची त्यावेळी सुरुवात केलेली होती. करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात श्री ह ना आपटे या श्रेष्ठ कादंबरीकारांनी केव्हा सुरू केलं तर 1890 मध्ये. मग 1890 मध्ये करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात कादंबरीकार श्री ह ना आपटे यांनी केली आणि या साप्ताहिकातूनच पुढे काय केलं जाऊ लागलं तर या साप्ताहिकामधून दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या आणि हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या जाऊ लागल्या. म्हणजे सुरुवातीला 1890 मध्ये करमणूक हे साप्ताहिक प्रसिद्ध झालं, प्रकाशित केलं गेलं, काही लोक याचं वाचन करू लागले आणि त्यामधूनच या साप्ताहिकामधूनच लोकांसमोर काही कथा येत गेल्या आणि या कथेचं स्वरूप त्यावेळी कसं होतं तर या कथा ज्या होत्या त्या अतिशय साध्या आणि हृदयस्पर्शी अशा कथा होत्या, ज्या मनाला आपल्याला लगेच भावणाऱ्या अशा प्रकारच्या कथा या करमणूक साहित्य प्रकारात प्रकाशित केल्या जाऊ लागल्या, ज्या आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत होत्या. दैनंदिन आयुष्याशी निगडीत कथा असल्याने वाचकांचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी वाढत गेलं आणि आपोआप वाचकांना किंवा लोकांना कथा हा साहित्य प्रकार तेव्हापासून आवडायला लागला. कारण आपल्या दैनंदिन जीवनाशी आपल्या आयुष्याशी निगडीत गोष्टी ज्यावेळी आपण वाचतो, बघतो, ऐकतो त्यावेळी आपोआप आपल्याला सुद्धा त्यामध्ये आवड निर्माण व्हायला लागते. आपल्याशी निगडीत असल्या कारणाने आपण त्याकडे बघायला लागतो आणि म्हणूनच त्यावेळेसचा वाचक वर्ग कथा या साहित्य प्रकारामध्ये एक प्रकारचा रस घेऊ लागला, आवड घेऊ लागला आणि या कथा वाचण्याचा छंदच त्यावेळी वाचकांना वाटायला लागला, छंद त्या ठिकाणी निर्माण झाला आणि मग या हृदयस्पर्शी कथा लोकांच्या मनाला भावू लागल्या आणि पुढे हळूहळू कथा हा साहित्य प्रकार विस्तारू लागला, व्यापक होऊ लागला. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल सुद्धा होत गेले. म्हणजे कथा हा साहित्य प्रकार त्यावेळी एक साध्या आणि सरळ भाषेत किंवा हृदयस्पर्शी कथा त्या ठिकाणी येऊ लागल्या, परंतु हळूहळू ज्यावेळी कथा हा साहित्य प्रकार लोकांपर्यंत पोहोचायला लागला, लोक या कथा हा साहित्य प्रकाराचं वाचन करू लागले, त्यावेळेस पुढे हळूहळू त्या स्वरूपात कालानुक्रमे बदल होत गेला आणि आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. विद्यार्थी मित्रांनो, कथा या साहित्य प्रकाराच्या आशयामध्ये आणि अभिव्यक्तीमध्ये हळूहळू परिवर्तन होऊ लागलं, हळूहळू बदल होत गेला आणि मग कथा ही सामर्थ्यवान झाली. सुरुवातीला कथा कशी होती, ती हृदयस्पर्शी कथा होती, सामर्थ्यवान कथा नव्हती, अतिशय हृदयस्पर्शी आणि साध्या सरळ सोप्या शब्दात तयार केली गेलेली कथा होती. सुरुवातीला ही मौखिक परंपरेतली कथा होती आणि नंतर तिला लिखित स्वरूप प्राप्त झालं, परंतु यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य नव्हतं आणि मग नंतर हळूहळू ही कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली आणि लेखन तंत्रातही वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी होत गेले. तर विद्यार्थी मित्रांनो, कथा ही काही मर्यादित घटकांपुरताच मर्यादित होती, मर्यादित स्वरूप तिचं होतं, व्यापक स्वरूप त्यावेळी कथेला नव्हतं आणि हळूहळू काय होत गेलं, त्यामध्ये कालानुक्रमे बदल हा होत गेलाच, परंतु त्याचबरोबर ही कथा बहुआयामी होत गेली. वेगवेगळ्या विषयांना ही कथा स्पर्श करू लागली. फक्त एकाच विषयाला हाताशी धरून कथा लिहिली जात होती सुरुवातीला, परंतु नंतर नंतर कथेचं स्वरूप बदलत गेलं आणि ही कथा बहुआयामी झाली. वेगवेगळ्या विषयांना ही कथा हात घालू लागली आणि लेखन तंत्र जे काही होतं कथेचं, तर हे लेखन तंत्र सुद्धा हळूहळू बदलू लागलं. म्हणजे सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, कहाण्या ज्या काही होत्या की एक होता राजा, एक होती राणी किंवा एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या, किंवा कथेची सुरुवात ही सुरुवातीला अशी केली जायची कहाणीची की एक आटपाट नगर होतं, त्या आटपाट नगरात एक राजा राहत होता, किंवा कथेचा शेवट करताना आपण काही वाक्य त्या ठिकाणी प्रत्येक कहाणीमध्ये
वाचले जायचे, की आपण व्रतवैकल्यांच्या ज्या कथा कहाण्या आता सुद्धा वाचल्या जातात. काही स्त्रिया आता सुद्धा व्रत करतात. तर शुक्रवारच्या कहाण्या असतील किंवा वैभवलक्ष्मीचं व्रत असेल किंवा कोणत्याही कहाण्या ज्यावेळी वाचल्या जायच्या किंवा पंचतंत्रातल्या काही कहाण्या राहायच्या, तर त्याचा शेवट करताना इति सुफळ श्री ते कथा संपन्न, ही वेगवेगळी वाक्य कथेचा शेवट करताना जी काही वापरली जायची, ते हळूहळू बंद होत गेलं आणि कथेचं स्वरूप हे बदलत गेलं आणि कथा ही विविध विषयांना स्पर्श करू लागली आणि त्याचबरोबर मग कथा ही कशी होत गेली, तर कथा ही बहुआयामी होत गेली. आणि विद्यार्थी मित्रांनो, मग बहुआयामी ही कथा झाल्यानंतर लेखन तंत्रामध्ये सुद्धा हळूहळू बदल होत गेले. त्यानंतर मग कथेचे वेगवेगळे प्रकार सुद्धा येऊ लागले. म्हणजे ग्रामीण भागात ही कथा तयार झाली किंवा म्हणजे ग्रामीण घटकांचा किंवा गावातल्या काही घटकांचा या ठिकाणी त्या कथेला स्पर्श केला गेलेला असेल तर ती ग्रामीण कथा, किंवा दलितांच्या जीवनाशी निगडीत एखादी कथा असेल तर त्या कथेला दलित कथा, अशी या कथेला वेगवेगळी नावं दिली जाऊ लागली. कथेचे वेगवेगळे प्रकार हळूहळू केले जाऊ लागले. मग त्यानंतर ग्रामीण कथा आली, दलित कथा आली, यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केलं. म्हणजे हळूहळू ही कथा समृद्ध होत गेली. परंतु खरं पाहायला गेलं तर 1960 नंतर ग्रामीण आणि दलित कथा ही व्यापक प्रमाणात किंवा विस्तृत पद्धतीनं ही लोकांच्या समोर येऊ लागली आणि ग्रामीण आणि दलित कथेला या ठिकाणी वेगळं स्वरूप हे प्राप्त झालं खऱ्या अर्थानं ते 1960 नंतर. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू ही कथा वाङ्मय समृद्ध होत गेलं. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव सुद्धा या साहित्यावर झाला आणि मग स्त्रीवादी कथा काही येऊ लागल्या. विभावरी शिरूरकर, ज्यांना मालतीबाई बेडेकर असं सुद्धा म्हटलं जातं, तर या विभावरी शिरूरकरांच्या असो किंवा इतर लेखिकांच्या असो, या वेगवेगळ्या कथा या ठिकाणी येत गेल्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा सुद्धा प्रभाव या साहित्यावर होऊ लागला. स्त्रियांचे अनुभव सुद्धा कथेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होऊ लागले. म्हणजे स्त्रिया सुरुवातीला व्यक्त होत नव्हत्या, परंतु हळूहळू स्त्रियांनी सुद्धा व्यक्त व्हायला या ठिकाणी सुरुवात केली आणि ग्रामीण आणि दलित कथांची सुरुवात तर हळूहळू त्या ठिकाणी झालीच. हळूहळू कथा हा साहित्य प्रकार समृद्ध होत गेलाच, परंतु त्यानंतर स्त्री शिक्षणाचा प्रसार सुद्धा या कथा या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून केला जाऊ लागला आणि या कथा या साहित्य प्रकारावर स्त्री शिक्षणाचा प्रभाव या ठिकाणी झाला. स्त्रियांचे अनुभव सुद्धा कथेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडले जाऊ लागले आणि त्यामुळे काय झालं, तर त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय हे दोन्हीही या ठिकाणी वृद्धिंगत होत गेले, अधिकाधिक विस्तारत गेले. काय तर कथेचा प्रवाह आणि आशय हे दोन्ही वृद्धिंगत होत गेले. विद्यार्थी मित्रांनो, कथा हा साहित्य प्रकार, मग त्यामध्ये ग्रामीण या साहित्य प्रकाराचं सुद्धा सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. ग्रामीण कथा ही कशी आहे किंवा ग्रामीण कथेचे प्रकार कोणकोणते आहेत, ग्रामीण कथा कशी लिहिली जाऊ लागली, त्यामध्ये काय काय येतं, ग्रामीण कथा संग्रह कोणकोणते आहेत, हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला 12वी नंतर जर आपण मराठी विषय घेतला तर या संपूर्ण घटकांचा, या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागेलच. दलित साहित्य असो, दलित कथा असो किंवा स्त्रीवादी कथा असो किंवा कथेचे वेगवेगळे प्रकार असो, नवकथा असो, या सर्वांचा अभ्यास आपल्याला इयत्ता 12वी मध्ये करायचा नाही. म्हणून या ठिकाणी सर्वच गोष्टी मी या ठिकाणी सांगत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो, फक्त कथा हा साहित्य प्रकार म्हणजे काय आहे, कथा या साहित्य प्रकाराचा परिचय थोडक्यात आपल्याला या 12वी इयत्तेमध्ये करून घ्यायचा आहे आणि म्हणून अगदी थोडक्यात या ठिकाणी मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. मग कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. पूर्व पीठिका ही कथेची अशी आहे की 1890 मध्ये करमणूक हा हे साप्ताहिक श्री ह ना आपटे या प्रसिद्ध कादंबरीकारांनी प्रकाशित केलं आणि हळूहळू कथा ही प्रसिद्ध होत गेली, वृद्धिंगत होत गेली, त्याला व्यापक प्रमाण येत गेलं, या कथेला बहुआयामी स्वरूप प्राप्त होत गेलं. मग ग्रामीण कथा, दलित कथा, स्त्रीवादी कथा असे कथेंचे वेगवेगळे प्रकार हळूहळू या ठिकाणी विकसित होत गेले आणि याचबरोबर अशाच पद्धतीनं एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही काय झालं तर वृद्धिंगत होऊ लागलं. स्त्रिया सुद्धा आपले अनुभव व्यक्त करू लागल्या. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा ही आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळी सुरू झालेला हा कथा साहित्य प्रकार आजही लोकांच्या मनाला वेगळ्या प्रकारे भावून टाकतो. कथा हा साहित्य प्रकार आजही लोकांना तितक्याच प्रमाणात आवडत असतो. जरी कथेचं स्वरूप हे हळूहळू बदलत गेलं, कालानुक्रमे त्याचं स्वरूप हे बदलत गेलेलं आहे,
तरी लोकांनी आजही जुन्या कहाण्या जरी ऐकल्या, जुन्या कथा जरी ऐकल्या, तरी तो तितक्याच आवडीनं त्यामध्ये समाविष्ट होत असतो आणि तितक्याच आवडीनं त्या कथांचं श्रवण करत असतो किंवा कथा ह्या ऐकत असतो किंवा वाचत असतो. म्हणजे पंचतंत्रातल्या कथा असो किंवा कोणत्या आजीबाईंच्या कहाण्या असो, आजही लोक तितक्याच आवडीने या कथा ऐकत असतात किंवा वाचत असतात. किंवा व्रतवैकल्यांच्या कहाण्या असो, देवी देवतांच्या कहाण्या असो, आजही ग्रामीण भागातल्या काही महिला किंवा शहरी भागातल्याही काही महिला ज्यांच्या काही श्रद्धा असतात ते व्रतवैकल्य करतात आणि आजही, किंवा सत्यनारायणाची कथा असेल, या प्रत्येक कथेवर आजही काही स्त्रिया ह्या विश्वास ठेवतात आणि या श्रद्धापूर्वक या कथांचं वाचन श्रवण हे आजच्या काळातही होतच असतं. आणि म्हणूनच कथा हा साहित्य प्रकार हा आजही तितकाच आकृष्ट करण्यासारखा आहे आणि असं जीवनाचं विविधांगी अशा प्रकारचं दर्शन घडवणारी ही कथा आज सुद्धा वाचकांना आकृष्ट करत आहे. आणि कथा हा साहित्य प्रकार आज सुद्धा जिवंत आहेच आणि तो वर्षानुवर्ष जिवंत राहणारा असाच हा कथा साहित्य प्रकार आहे, जो वर्षानुवर्ष जिवंत राहणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासिकेला आपण कथेचे घटक बघणार आहोत आणि त्याचबरोबर कथेची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला या पुढच्या तासिकेला बघायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की या तासिकेद्वारे, या लेक्चरद्वारे तुम्हाला कथा हा साहित्य प्रकाराचा थोडक्यात परिचय या ठिकाणी झालेला आहे. कथेची संकल्पना तुम्हाला स्पष्ट झालेलीच आहे. कथा या साहित्य प्रकाराची परंपरा सुद्धा तुमच्या लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर कथेचे घटक हे थोडक्यात आपण या ठिकाणी जे बघितले ते सुद्धा तुमच्या लक्षात आलेत. आणि कथेची पूर्वपीठिका कशी आहे, तिची परंपरा ही आधी मौखिक परंपरा आणि नंतर ती लिखित स्वरूपात कशी स्थिरावली, हे सर्व आपण बघण्याचा, अभ्यासण्याचा या तासिकेद्वारे प्रयत्न केलेला आहे. ते तुम्हा सर्वांना समजलेलंच आहे. जाता जाता एक सुविचार मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी वपू काळेंचा एक छान असा सुविचार मी तुम्हाला सांगू इच्छितो. वपू काळे असं म्हणतात की शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. वपू काळे हे याचे लेखक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, वपू काळेंचे विचार हे अतिशय वेगळा असा विचार देऊन जात असतात, वेगळं असं मार्गदर्शन करत असतात. वपू काळेंची पुस्तकं हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शनपर, आयुष्यात किंवा जीवन जगत असताना अतिशय मार्गदर्शक ठरणारे असे वपू काळेंचे छोटे छोटे विचार असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो विचार या ठिकाणी सांगितलेला आहे, शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो आणि बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारे आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक अडचणी येत असतात. अनेक अडचणींवर आपल्याला मात करावी लागते. ज्यावेळी अडचण आपल्या समोर येते, एखादा संघर्ष आपल्याला करावा लागत असतो, त्यावेळी आपण सुद्धा घाबरून जातो. एखादं संकट आलं, आपत्ती आली किंवा आत्ताच्या काळात आपल्यावर जे कोरोनाचं संकट उद्भवलेलं आहे, तर सुरुवातीला आपण सुद्धा सर्वच जण एकदम घाबरून गेलात. भीती आपल्याला वाटायला लागली. 3 महिने आपण घरामध्ये बसलो. आत्ताच्या काळात सुद्धा आपण काही व्यक्ती घाबरत आहोत किंवा घाबरण्यासारख्या सुद्धा काही गोष्टी आपल्या समोर येतात. संकट ही आपल्या समोर आलेली आहेच. परंतु त्यावेळी आपण घाबरलेलो जरी असू तरी हळूहळू आपल्याला त्यातून सावरावं लागतं. ज्या पद्धतीने आपण स्वतः सावरत आहोत किंवा वेगवेगळे पर्याय आपण शोधत आहोत. म्हणजे ज्या प्रकारे आपले शाळा महाविद्यालय बंद पडली तरी सुद्धा आपण त्यावर पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. मग सुरुवातीला ऑनलाईन शिक्षण पद्धती नव्हती का, तर ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आधीही होतीच. ती काही प्रमाणातच विकसित झालेली होती. परंतु आत्ताच्या काळात हे संकट उद्भवल्यामुळे प्रत्येक जण ऑनलाईन शिक्षण कसं द्यावं किंवा ऑनलाईन शिक्षण हे कसं घ्यावं ही प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे यातून बाहेर पडण्याचा हळूहळू प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. आणि म्हणूनच त्याच प्रकारे हळूहळू ज्यावेळी शस्त्रक्रिया झालेला माणूस बरा होत जातो त्यावेळी त्याची शिवलेली जखम, त्याला पडलेले ते टाके तो स्वतःहून कौतुकाने दाखवत असतो की माझं एवढं ऑपरेशन झालं, माझी एवढी शस्त्रक्रिया झाली, परंतु आत्ता मात्र मी ठीक आहे, मला एवढ्या संकटाला सामोरं जावं लागलं. त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात आपल्याला या कोरोनाच्या संकटासारखे अनेक संकट येतील. आपल्या करिअरमध्ये सुद्धा आपल्याला अनेक अडचणी येतील. परंतु या अडचणींवर आपण मात केली पाहिजे. या संघर्षावर मात केली पाहिजे, लढा दिला पाहिजे. आणि या संघर्षाशी लढत आपल्याला आपोआप त्याचं एक वेगळ्या प्रकारचं फळ आपोआप प्राप्त होणार आहे. अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होणार आहे आणि नंतर मात्र आपल्याला त्याचं फळ प्राप्त झाल्यानंतर आपण कौतुकानं ते इतरांना दाखवत सुटणार आहोत. आणि म्हणूनच संकटांना कोणत्याही घाबरून जाऊ नका, अडचणींना घाबरून जाऊ नका. या अडचणींवर मात करा, अडचणीशी लढा द्या, संघर्षाशी सामोरे जा
आणि विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपल्या प्रत्येकाला यश ही मिळणारच आहे आणि मग आपण कौतुकाने ते यशाला मिरवत सुद्धा बसूया. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेद्वारे फक्त अहंकार हा आपल्यामध्ये कोणामध्येही यायला नको, एवढं मात्र नक्की प्रत्येकाच्या लक्षात असू द्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. पुढच्या तासिकेला आपण कथेचे घटक आणि कथेचे वैशिष्ट्य यांचं स्पष्टीकरण हे बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.